मित्रांनो नमस्कार. तर मित्रांनो आमचा ॲक्सिडेंट झाला. तुम्ही म्हणता दादा तो हसून सांगतो ॲक्सिडेंट झाला, तसं हसण्यासारखंच आहे की म्हणजे वाचलोय तुमचा दादा समोरचं, तेच लई मोठी गोष्ट आहे. झालं काय, आम्ही इथून सोलापूरहून अक्कलकोटला जात होतो. मी आठवड्यातून एकदा स्वामी समर्थ दर्शनाला तर जातच असतो. म्हणजे भले काही होऊ दे किंवा मला नाही घेणं देणं असतं, मला फक्त माझ्या स्वामीचं दर्शन मला पाहिजे असतं. तर मी स्वामी म्हणजे आवड आहे तिकडे जाण्याची. म्हणजे मी सारखं टेन्शनमध्ये असतो, डिप्रेशनमध्ये असतो, तर मला स्वामी समर्थांचं गेलं की माझं टेन्शन हलकं होतं खरं तर. मग मी त्यासाठी जात असतो अक्कलकोटला. तर त्याच नियतीने आणि त्याच हिशोबाने मी स्वामी समर्थ दर्शन घ्यायला मी चाललो होतो. जात असताना अचानक ट्रक समोर आला आणि म्हणजे चुकी म्हणू शकतो की हे बघा, एका तर टाळी वाजत नाही, दोघांची चुकी होती असं म्हणा. आणि अचानक दणक्यासमोर ट्रकला ठोकलं आणि मी गाडी खाली जाणारच होतो, मुंडी छाटणारच होती. तेवढ्यात गाडी कशी वळली काय वळली त्या स्वामी समर्थांना माहीत, माझ्या आईला माहीत खरं तर कशी गाडी वळली आणि खड्ड्यात जाऊन पडलो. आणि ह्याचा डॅश कॅमेरा पण माझ्याकडे, त्यामुळे असं कोणी येऊन म्हणू नका की आता तू खूप अंधश्रद्धा करतो. नाही, अंधश्रद्धा नाही, माझ्याकडे सगळे प्रूफ्स आहेत, मी बोलत असतो. आणि माझ्याकडे स्वामी समर्थाची प्रूफ देतात की म्हणजे उद्या कोण बोललं तर नक्की दाखव बाळा. तर असं माझ्याकडे आहे. एकदा गाडीची कंडिशन बघा आणि काय झालं तर नक्की बघा. गाडी काढू चप्पल डॉक्युमेंट्स वगैरे तसं काही नाही लागलं. तर मित्रांनो नमस्कार. मी अक्कलकोटला चाललो होतो आणि अचानक कारचा आपला ॲक्सिडेंट झाला. अक्कलकोट दर्शनाला स्वामी समर्थ दर्शनाला चाललो होतो आणि गाडीचं पूर्ण सत्यानाश झालं आहे. स्वामींच्या कृपेमुळे अंगाला जराही खरचटलेलं नाही आहे, काही नाही झालं. आपले सर्व जे काही इथले लोक आहेत तर त्यांनी लगेच आले आणि त्यांनी सर्व मदत केली, बाहेर काढला मला कारमधून. मी ब्लॉग घेत त्याचा सांगण्याचा उद्देश एकच की रस्त्यामध्ये गाडी अचानक गाडी उभा केली होती, जी 80 स्पीड वगैरे असेल, 70-80 स्पीड, त्या स्पीडला गाडीला एक गाडी ट्रक उभा केली होती आणि स्वामी समर्थ दर्शनाला चाललो होतो. एक लक्षात ठेवा, तुम्ही जर स्वामी समर्थांना चालला असाल तर नक्की तुम्हाला कधी जीवायचं काही होणार नाही, कारण स्वामी तुमच्या पाठीशी असतात. ठीक आहे, ठीक, फोन करेल. हो हो हो, ओके ओके, ठीक. सर हे काय टोल नाक्याला चिटकूनच झालं सर, ते अचानक एकाने गाडी थांबवली म्हणून हे सगळं इश्यू झाला. हो हो, नाही सर माझ्याकडे रेकॉर्डिंग झालं कॅमेऱ्यामध्ये, ते किंवा माझ्याकडे डॅश कॅमेरा होता माझ्याकडे. हो त्यासाठी. हो, दादानी दृश्य पाहिलं. दादा वगैरे सिंगर आहे दादा. आम्ही दोघं दर्शनाला अक्कलकोटला चाललो होतो आम्ही दोघं. दादा तुम्हाला काय दृश्य वाटलं की म्हणजे गेले कसं वाटलं असेल ना तुम्हाला गाडी वगैरे? एकदम भयानक. पण दादा शपथ सांगतो मला खर्चटलंही नाही. दादा तुम्ही असं दररोज बघता इथं, सकाळी पण ॲक्सिडेंट झाला म्हणून ऐकलो, आणि मग माणूस गेलं का वाचलं? गेला बर. म्हणजे तुमचं एक दररोज तुमचं इथं घर असल्यामुळे मला दररोज बघणं जायचं. म्हणजे हा स्पॉट जे आहे एक दलिंदर म्हणजे ऍक्सिडेंट होणारा स्पॉट आहे. आणि ह्यामध्ये तुम्ही वाचले पाहिजे काय एक वाचते हात पाय जाते, आम्हाला पण बघताना असं. पण आमचं कसं वाटलं? तुमचं पण सेम होतं, फक्त काय झालं नाही. स्वामी समर्थला चालला, महाराजाला चालला, पण वाचला तुम्ही. हा हो. तर पाहिलात मित्रांनो, तर या गोष्टी घडल्या होत्या आणि गाडीची कंडिशन तुम्ही पाहिलंच असेल की कशी बघा, सत्यानाश पूर्ण गाडी झालेली आहे. तिथल्या लोकांनी म्हणलं की दादा ते जे स्पॉट आहे त्याच दिवशी म्हणजे जे ॲक्सिडेंट व्हायच्या अगोदर, एक दिवस अगोदर तिथंच काही लोकांचं ॲक्सिडेंट होऊन काही लोक मेले होते. आणि त्या ठिकाणी सारखा ॲक्सिडेंट होतो. त्या ठिकाणी असं काहीच नाही की म्हणजे गतिरोधक आहे किंवा काही नाही, पण असं एक स्पॉट आहे त्या ठिकाणी की जिथं सारखं ॲक्सिडेंट होत राहतं. आणि तुमच्या जवळ घरापास किंवा असं एक ठिकाण असेलच की ते सारखं ॲक्सिडेंट होत असतं. तर त्याला आपण चौका म्हणतो कधी कधी किंवा काही गोष्टी म्हणतो, तसं मला चक्काच लागला म्हणा, पण दिवसा लागला. असो लागला, ते झालं गेलं, विषय मिटला, आपला जीव वाचला, तीच लई मोठी गोष्ट आहे. आणि त्या ठिकाणी नक्की जाताना सांगतो कुठला स्पॉट आहे, अक्कलकोट म्हणजे सोलापूरहून अक्कलकोटला जात असताना कुंभारीमध्ये ते स्पॉट आहे. त्यामुळे थोडंसं जरा कुंभारी गाव येत असताना देखील तुम्ही गाडी जरा सावकाश चालवत जावा. आणि तिथे वळंबिळंग काय नाही, एस्टेटच आहे, पण तुम्हाला कळत नाही की अचानक कसं होतं. तसं माझ्यासोबत झालं. म्हणतात ना, ज्याचं जळतं त्यालाच कळतं, तसं मला माझ्यासोबत झालं म्हणून मला माहिती आहे काय झालं. त्यामुळे तसं तुमच्यासोबत पण होऊ नये. स्वामी समर्थ अक्कलकोट जात असताना ते स्पॉटला जरा व्यवस्थित लक्ष देऊन चालत जावं. दुसरी गोष्ट, आता ट्विस्ट काय इथं, मी अंजलीला ॲक्सिडेंट व्हायच्या त्या रात्री, एक दिवस अगोदर रात्री मी बोलतोय की अंजली माझा ॲक्सिडेंट होणार आहे आणि मी ट्रक खाली जाणार आहे आणि माझी मुंडी पूर्ण छाटणार आहे आणि बाळा तू इथून पुढे नीट राहा, व्यवस्थित राहा आणि माझ्याशिवाय तर तुला कोण बघणार नाही, असं मी बोललो हिला.
आणि आता हे जर तुम्हाला खोटं वाटलं तर मी असं का बोललो तिला, कारण स्वामी समर्थ महाराज माझ्या स्वप्नामध्ये आले होते आणि त्यांनी स्वामी समर्थ टाळ्या वाजवत उड्या मारत स्वामी समर्थाला असं चिडवा लागले की हे आता खेळ संपला, बाजार संपला, गाडी खाली जाणार, मुंडी छाटणार असं म्हणले. मग मी दृष्टांत त्यांचा ओळखून घेतला की हा आपला आता म्हणजे काळ वेळ आलाय, हरकत नाही म्हणलं. पण मी विचार केला की अरे आपण अक्कलकोटला चाललोय ना, आपला कसा काळ वेळ येईल बघू म्हणलं. मारायचं तर ना तर स्वामी समर्थाच्या नगरीत जाऊनच मरू म्हणलं, जे असेल. कारण मित्रांनो बघा, जीवन माझं अंजलीवरच आहे आणि अंजलीसाठी मी आहे आणि माझ्यासाठी अंजली आहे. आणि म्हणजे स्वामी माहीत आहे की माझी परिस्थिती काय, त्यांच्यावर किती प्रेम करतो स्वामींवर काय. आणि त्याच प्रेमापोटी स्वामी समर्थ म्हणले असतील हरामखोर तुला येऊ नको म्हणलो होतो किंवा प्रवास करू नको म्हणलो होतो, तुला सांगितलं तरी तू निघाला, पण ठीक आहे तुला मी मरू देणार नाही, तुला वाचवतो. तसं स्वामी समर्थांनी वाचवलं मला. व्हिडिओ बघा तुम्ही. मला हे असं झाडाचं वाटलं आणि उद्या काहीतरी ॲक्सिडेंट झालं ते उद्या. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहिलं, त्यामध्ये मी बोललो अंजलीला की आय थिंक मी आता मरणार आहे. ते नीट वाक्य अजून एकदा रिव्हर्स करून बघा, काय हरकत नाही व्हिडिओ. तर अशा गोष्टी जीवनामध्ये घडत असतात. त्यावेळेस मला काय झालं होतं ते सांगतो. एकदा स्वप्न पण पडलं होतं आणि तरी माझं मन ऐकत नव्हतं, म्हणून स्वामी समर्थांनी अजून असा दृष्टांत दिला की म्हणतात ना देजाभू, म्हणजे तुमच्यासोबत असं वाटतं की तुम्हाला कधी कधी ती गोष्ट माझ्यासोबत पहिला घडली आहे का, अचानक असं तुम्हाला वाटतं की रिअलाइज होतं की अरे हे घडलंय पहिला कधी तर आपल्यासोबत. तसं माझ्यासोबत अचानक घडलं होतं ते. आणि मला म्हणजे मुंडी अशी गाडी खाली गेली, ते ट्रक सेम त्या खाली अशी गाडी गेली आणि माझी मुंडी पूर्ण छाटली होती. असं ते मला स्वप्न पडलं होतं. तरीही मी म्हणजे मला आवड स्वामी समर्थांना जाण्याची. शेवटी आईला बघितल्याशिवाय मला करमत नाही आणि मी तरी अक्कलकोटला मी सनकत निघालो आणि माझ्या गाडी स्पीड होती 50-60, नॉर्मली माणसाची असतेच, त्या स्पीडने होतो. त्यामुळं गाडीचा पूर्ण सत्याना झाला, चुर्रा झाला, पण अंगाला जराही खरचटलं नाही किंवा खरचटलं पण नाही. मी शपथ सांगतोय, स्वामी समर्थ शपथ, म्हणजे मी तळमईने सांगतो, मी खोटं काही नाही बोलणार. माझ्या अंगाला खरचटलंही नाही मित्रांनो, जराही नाही ना, अंजलीला पण नाही, कुठं मुक्का मार पण नाही. अजब त्या गोष्टीचं वाटत होतं मला. गाडी वळली कसं, खड्ड्यात गेली कसं, आणि त्या खड्ड्यात गाडी अडकली कशी, पलटी नाही झाली कशी, तेच मला जरा अजब वाटत होतं. सगळे लोक तेच अजब करत होते की अरे म्हणजे दादा तुमचा ॲक्सिडेंट झालाय का गाडी स्वतः ऑटोमॅटिक तिकडं म्हणजे हँडब्रेक नसल्यामुळे गाडी खाली जाऊन पडली. खूप लोकांचे प्रश्न होते. मला माझा ॲक्सिडेंट झाला. नंतर प्रत्येकाला डॅश कॅमेरा दाखवला, जिथं कॅमेरा मी, कारण काय मित्रांनो कधी कधी काय होतं माहिती आहे का, आपले जे सबस्क्रायबर्स आहेत किंवा फॉलोअर्स आहेत ना, ते कधी कधी फोटोसाठी आमच्या गाडीच्या एकदम समोर येतात, दादा फोटो पाहिजे. मी मला ना साईडला थांबू नाही, ते ऐकत नाही, मग ते एकदम समोर येतात. मग अशी कधी अनुभव येऊ नये किंवा माझ्यातनं काय होऊ नये, जर झालं तरी माझ्याकडे प्रूफ राहावं म्हणून मी डॅश कॅमेरा लावलेला आहे कारला. तर ते डॅश कॅमेराच कामाला पडला लोकांना प्रूफ दाखवण्यासाठी की स्वामी समर्थांची कसं असतं. आणि घरातला पण कॅमेरा जो आहे तुम्हाला माहिती आहे, माझ्या घरामध्ये प्रत्येक ठिकाणी कॅमेरा मी रूममध्ये लावला आहे. अंजलीसाठीच लावलेला आहे कॅमेरा तो, जेणेकरून अंजली लक्ष राहील माझं बाहेर जर मी असेल तर. तर ते कॅमेरामध्ये रेकॉर्डिंग झालं होतं की मी कसं म्हणजे मरणार आहे, हे सगळं मी तिला एकदा अगोदर सांगितलेलं होतं. अक्कलकोट रोडचे चव्हाण शोरूमचे शैलेंद्र कणकी सरांचं मी खूप मनापासून आभार मानतो. त्यांनी 5 मिनिटांमध्ये गाडी लवकर पाठवली. लगेच आमचा पहिलं त्यांनी विचारलं की खास की तुम्हाला ॲम्ब्युलन्सची गरज आहे का, ॲम्ब्युलन्स पहिला पाठवू का मी. तर असे व्यक्ती क्वचित असतात. धन्यवाद शैलेंद्र कणकी सरांचा, मनापासून आभार. आणि जे काही बॉडी शेपचे आमचे इम्रान तांबोळी सरांनी आहे, त्यांनी खूप आम्हाला मदत केली आणि त्यांचे मी मनापासून आभार मानतो. असंच आमच्यावर प्रेम तुमचं राहू द्या. नक्की आम्ही जर कधी तुमचे आभार मानायचं वेळ आली तर नक्की आम्ही आभार मानू. धन्यवाद. म्हणजे माझा काळ आला होता पण वेळ आली नव्हती. म्हणतात ना, आज्ञे विना काळही ना नाही त्याला, परलोकीही ना भीती कयाला, अशक्य शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.